हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती आहे आणि 16 वित्त आयोगाचा अहवाल जो आलेला आहे त्याचा आपण अनालिसिस करून हे व्हिडिओ लेक्चर तुम्हा सर्वांसाठी एमपीसी असो, यूपीएससी असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, सर्व सरळ सरळ सेवांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण जस्ट 15-20 मिनिटांमध्ये हे लेक्चर घेऊन घेऊ आणि तुम्हाला परफेक्ट 2 मार्काची तयारी यामध्ये करून देण्याची आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, कलम 280 नुसार वित्त आयोग तयार केला जातो किंवा स्थापन केला जातो. तर आपण ऍक्च्युली वित्त आयोगाची गरज का, वित्त आयोगाची गरज कशी आहे तुम्हाला सांगतो अगोदर. वित्त आयोग जे असते तर ते ऍक्च्युली त्याच्या नावातच आहे. वित्त म्हणजे काय? फायनान्स, पैसा. तर ते वित्त जे आहे, अर्थ जे आहे, तर आता राज्याचं जे वित्त आहे ते कशा पद्धतीने वाटायचं, आलेला कर जो आहे तो कशा पद्धतीने मग खर्च करायचा, तर हे सगळं याचं नियोजन करण्यासाठी वित्त आयोग लावलेला असतो, वित्त आयोग ठेवलेला असतो, जे वित्त आयोग बनवलेला असतो. तर मग वित्त आयोग कोण तयार करतो, वित्त आयोगाची कलम काय, वित्त आयोगाची मेन शिफारस काय, हे सगळं परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. आपण सविस्तरपणे व्यवस्थित बघून घेऊ. कलम 280 अंतर्गत हे सगळं वित्त आयोग स्थापन केला जातो. ठीक आहे. आणि हा एक संविधानिक आयोग आहे, म्हणजे संविधानामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. आता 2 पॉईंट तुम्हाला या पीडीएफ मध्ये याच्यात समजले असेल ना. एकच मिनिट. पहिला पॉईंट कोणता? पहिला पॉईंट कलम 280 आणि संविधानिक आयोग. इथेच प्रश्न येतो. ठीक आहे. हे दोन्ही आयएमपीच आहे. पुढे बघा, याची जे रचना आहे अगोदर ते बघू, नंतर कार्य जे मी तुम्हाला सांगितलेलं थोडक्यात तसेच कार्य आहेत परत बघा. तर रचना कशी आहे? जवळपास दर 5 वर्षांनी राष्ट्रपती हा आयोग स्थापन करतो. कोण? राष्ट्रपती. यावर प्रश्न येत आहे. राष्ट्रपती आयोग स्थापन करतो दर 5 वर्षांनी. नंतर रचनामध्ये काय? एक अध्यक्ष आहेत, एक अध्यक्ष असतो आणि अर्थशास्त्र किंवा वित्त, एक मिनिट, हे अध्यक्ष आहे, एक वित्त, अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक प्रशासन या विषयात तज्ज्ञ जे असलेले आहेत ना ते 4 सदस्य आहेत. म्हणजे याला आपण 1+4 असं पण म्हणू शकतो. एक अध्यक्ष, 4 सदस्य आहे, टोटल 5 लोकांची बॉडी आहे. समजलं? पुढे बघा, कार्य काय याचे? जे कर आहेत ना, निव्वळ कर उत्पन्न, ते केंद्र आणि राज्यामध्ये वाटून घेण्याची शिफारस, म्हणजे कशा पद्धतीने वाटायचे, तर हे मेन जे काम आहे ते असतं हे वित्त आयोगाचं. की काय असतंय? केंद्र व राज्यामध्ये पैशाचा वाटप, जे कर उत्पन्न मिळालेलं आहे त्याचा वाटप, आणि त्याला शिफारिश करणे. वाटप म्हणजे नुसतं वाटप करून देत नाही, ते त्याच्या शिफारिशी करत असते. वाटण्याचं काम संविधानानुसार ऍक्च्युली यांच्या शिफारशीनुसार होत असते. ठीक आहे. पुढे बघा, समाविष्ट कर, यामध्ये कोणते कोणते कर आहेत? तर उत्पन्न कर आहे, जीएसटी आता नवीन लागलेला आहे, किंवा मग इतर केंद्रीय कर यामध्ये समाविष्ट झालेले आहे. पुढे बघा काय? तर आंतरराज्य वितरण, म्हणजे वितरण कसे झालेलं आहे, तर याचा जे निकष आहे तर ते ठरवण्याचं काम हे वित्त आयोग करत असते. आणि ते क्षैतिज विकेंद्रीकरण आहेत. पुढे बघा, अनुदान इन ऍड, म्हणजे सबसिडी जी आहे, सबसिडी इन ऍड जे म्हणतो आपण, तर ते सहकारी मदत म्हणून देण्याचं जे काम सेंट्रल गव्हर्नमेंट करत असते स्टेट गव्हर्नमेंटला, त्याचे सुद्धा कलम 275 अंतर्गत ते शिफारस करण्याचं काम या वित्त आयोगाचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यात कमतरता आहे, ज्या राज्याचे महसूल कमतरता आहे, पैसा, म्हणजे गरीब राज्य आहे, त्यांना सरळ सरळ सबसिडी देत असते. ठीक आहे. पुढं हे बघा, पुढे बघा, स्थानिक संस्था आणि राजकोषीय शिस्त आणि महत्व आणि सल्लागार भूमिका. तर यामध्ये कसं आहे, स्थानिक संस्था ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये पंचायत असो, नगरपालिका असो, याचं जे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी शिफारशी करत असते किंवा उपाययोजना करत असते. म्हणजे कोणाकोणाचे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पंचायती आणि नगरपालिका आहे, म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, यांचं जे बळकटीकरणासाठी उपाययोजना सुचवत असते. नंतर सल्लागार भूमिका असते. जर राष्ट्रपतीनं एखाद्या विषयावर, आर्थिक विषयावर जर सल्ला मागितला तर ते देण्याचं काम आपल्या वित्त आयोगाचं असते. नंतर राजकोषीय शिस्त, म्हणजे वित्त आयोग खर्च नियंत्रण, कर्ज, राजकोषीय सुधारणावर सल्ला देत असते. सल्ला देत असते. पुढं वित्त आयोग हा भारतातील समान संसाधन वितरण, म्हणजे भारतात आता एवढी मोठी संपत्ती आहे, हे एवढी मोठी संपत्ती मग वितरण कशी करायची, तर ते काम हे वित्त आयोग करत असते. आणि नंतर सहकारी संघराज्य सुनिश्चित करणे. आता जे सहकारी संघराज्य आपण फेडरल गव्हर्नमेंट म्हणतो किंवा मग आपलं कोऑपरेटिव्ह फेडरल गव्हर्नमेंट म्हणतो, तर ते सुनिश्चित करण्याचं काम हे वित्त आयोग करत असते. पुढे बघा, आता मेन फॅक्ट रिव्ह्यू आपण. मेन फॅक्ट बघा, एकच मिनिट. मेन फॅक्ट काय? आता सदस्य आणि अध्यक्ष, हे प्रत्येक एक्झाम मध्ये हा मेन फॅक्ट विचारणार आहे. तर यामध्ये काय? पहिलं बघा, पहिलं मेन फॅक्ट आहे. तर अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष कोण आहे? सरळ सरळ कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जातो. अरविंद पनगडिया किंवा पनगरिया, जे माजी उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे,
पुढं सदस्याचे नाव एमपीएससी मध्ये विचारतात, परंतु सरळ सेवेमध्ये जनरली विचारत नाही, फक्त उपाध्यक्षाचं नाव विचारतात, सॉरी अध्यक्षाचं नाव विचारतात, म्हणजे अरविंद पनगडिया किंवा पनगरिया. तर सदस्यामध्ये अजय नारायण झा, श्रीमती अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष सोबत सौम्या कांती घोष, हे चारही नावं लक्षात ठेवा, चारही नावं येणार आहेत. सोबत यांचे जे कार्यविभाग आहे, कोणत्या विभागात होते किंवा काय करतात ते जनरली विचारण्याची शक्यता कमी आहे, पण राहिलं लक्षात तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, पुढे बघा, हे नावं लक्षात ठेवायचे: अजय नारायण झा, श्रीमती अॅनी जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राजाध्यक्ष आणि सौम्यकांती घोष. पुढे बघा, यामध्ये पुढे काय आहे, तर पुढे याची मेन शिफारस आहे. मेन शिफारस कोणती आहे, त्याला म्हणजे किती % गव्हर्नमेंटला द्यायचा आहे ती शिफारस आहे. तर त्या अगोदर 1 फेब्रुवारी 2026 रोजी हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. वित्तमंत्री जे आहे आपली निर्मला सीतारामन, त्यांनी हा अहवाल मांडलेला आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी. आणि मग या अहवालातील जो कालावधी आहे, शिफारशी लागू करण्याचा जो कालावधी आहे, तर तो जवळपास 2026-27 ते 30-31 दरम्यानचा आहे. बस आता जो 5 वर्षाचा जो आपण 16 वित्त आयोगाचा फंड म्हणत राहतो, तर ते 26-27 ते 30-31 पर्यंत हा आता 16 वित्त आयोग तुम्हाला कानावर येत राहतील. ठीक आहे, पुढे बघा, तर पुढे यामध्ये शिफारस बघा, मेन शिफारस यांनी काय केलेली आहे, तर मेन शिफारस आहे 41% राज्याचा पूल राहतील, म्हणजे राज्याचा वाटा 41%. टोटल जर 100% गव्हर्नमेंट जवळ जर कर उत्पन्न आलं टोटल 100%, तर त्यातील 100% मधून 41% राज्यांना वाटायचं. 41 टोटल सगळ्या राज्यांना मिळून 41%. मग तुम्ही वाटत बसा, हे महाराष्ट्र एवढं, तमिळनाडू एवढं, केरळ तेवढं, बिहार यूपी तेवढं, मग ते महाराष्ट्राला जवळपास 6 पॉईंट समथिंग येतात. तर हे हा पण आकडा विचारतात, पण टोटल राज्य मिळून 41% हा वाटा दिला जातो. ठीक आहे, आता पुढं आता बघा, 15 वित्त आयोगाने सुद्धा 41%च वाटा दिला होता सर्व राज्यांना, आणि 16 वित्त आयोगाने सुद्धा 41%च वाटा दिलेला. यामध्ये कोणतंही परिवर्तन झालेलं नाही, अपरिवर्तितच आहे. ठीक आहे, तर हे विचारू शकते, जसं विधान एखादं येऊ शकते, 15 वित्त आयोगाने जी शिफारस केलेली होती त्यामध्ये 1% ची वाढ करून 16 वित्त आयोगाने 42% ची शिफारस केलेली आहे, असं किंवा काहीतरी एखादं तुम्हाला कन्फ्युज करणारं वाक्य टाकू शकते. ठीक आहे, किंवा मग असं 15व्या वित्त आयोगापेक्षा थोडी वाढ करून 16 वित्त आयोगाने त्याच्या शिफारशी केलेल्या आहेत. ठीक आहे, असं काहीतरी एखादं वाक्य राहील. त्यामुळे 41% तुम्ही लक्षात ठेवा, जे 15व्या वित्त आयोगाने सुद्धा 41%च केलं होतं, यामध्ये कोणतंही परिवर्तन झालेलं नाही. परंतु 14 वित्त आयोगाने राज्यांना 42% दिलेलं होतं, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, किती? 42%. 42% 14 वित्त आयोगाने, 15 वित्त आयोगाने 41%, आणि पुढे 16 वित्त आता हा जो लेटेस्ट आहे, तर त्यांनी पण 41%. ठीक आहे, राहील लक्षात. हे आकडे तुम्हाला लक्षात पाहिजे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला, तलाठी असो, पोलीस भरती असो, एमपीएससी असो, कंबाईन असो की युपीएससी असो, सगळ्यांना हे विचारतील. पुढे बघा, पुढे यामध्ये जो निकष, मग आता कोणत्या बेसिसवर निधी द्यायचा सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला, तर हे निकष आहे या बेसिसवर. मग लोकसंख्या किती आहे, त्याची गरिबी किती आहे त्या राज्याची, किंवा श्रीमंती किती आहे, लोकसंख्याशास्त्रीय जे कामगिरी आपण डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणतो ते किती आहे, त्या सगळ्या याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, थोडा सायलेंट करून टाकशील. तर अगोदर काय, गरिबीवर डिपेंड आहे. गरिबीच्या शिफारशी 15% होत्या 15 वित्त आयोग, सॉरी 45% होत्या 15 वित्त आयोगानुसार, आणि 16 वित्त आयोगाने 42.5% केलेले आहे, म्हणजे किती, 2.5% कमी केलेले, 2.5%. कशावर? जे गरिबी आहे, पॉवर्टी आहे, इन्कम डिस्टन्स आहे, किंवा उत्पन्नातील अंतर आहे त्यावर, त्यानुसार. म्हणजे एखादा राज्य श्रीमंत किती आहे, गरीब किती आहे, त्यावर 42%, 42.5%. पुढं पॉप्युलेशनवर 15% होतं, तर आता 17% केलेलं आहे. 15%चं 17% केलेलं आहे. पुढं डेमोग्राफिक परफॉर्मन्स आहे, 12.5%चं 10% केलेलं आहे, कमी झालेलं आहे. हे कमी झालेलं आहे, हे वाढलेलं आहे, आणि हे सुद्धा कमी झालेलं आहे. एरियामध्ये 15% होतं, आता 10% झालेलं आहे, कमी झालेलं आहे. फॉरेस्ट, एखाद्या राज्याचा फॉरेस्ट चांगला आहे, म्हणजे मध्य प्रदेशचं, तर त्याला जास्त निधी मिळेल. ऑब्व्हियसली राजस्थानचं कमी आहे, तर त्याला कमी निधी मिळेल. हे जे वेटेज ठरवण्याचं काम आहे फॉरेस्टचं, तर ते 10% राहतील. ठीक आहे, जशान तसं, यामध्ये कोणताही बदल नाही. आणि कर व राजकोषीय प्रयत्न जे आहे, टॅक्स आणि फिस्कल एफर्ट्स, जे टॅक्स गोळा करण्यासाठी, किंवा त्या राज्याचा टॅक्स किती आहे यासाठी जी कामगिरी आहे, किंवा मग ते टॅक्स गोळा करत आहे, किती गोळा करत आहे, तर त्याचं जे आहे तर 2.5% होतं 15 वित्त आयोगानुसार. आणि यावेळेस तर त्यांनी काढूनच टाकलंय, 16 वित्त आयोगाने एकदम काढून टाकला, आपण येणे केलेला आहे, नॉट अवेलेबल. आणि जीडीपी मध्ये अनुदान जे आहे, कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मधलं, तर तो मागच्या वित्त आयोगामध्ये ह्याचं काही नोंदच नव्हती, म्हणजे हा निकष ठरवलेलाच नव्हता.
परंतु आता 10%. हे फॅक्ट विचारलं जाईल ना, जीडीपी कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर या वित्त आयोगानुसार विचारात घेतलं जाणार आहे. म्हणजे 16 वित्त आयोगानुसार कोणता निकष अधिकचा लावलेला आहे तर जीडीपी कॉन्ट्रीब्युशन, जीडीपी मधील योगदान. ठीक आहे. असं टोटल 100%चं वेटेज राज्यांना जे 41% निधी वाटायचा आहे ना, तर तो या निकषाच्या आधारावर वाटणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही एमपीसी एमपीसी कंबाईनची जर व्यवस्थित तयारी करत असेल तर हे सगळे माहिती पाहिजे. सरळ सेवावाल्यांना फक्त 41%. पुढे जाऊ. यामध्ये पुढे बघा, यामध्ये पुढे असं सांगितलेलं आहे. पुढे आपली 10 वाली टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये रोज तुम्हाला टेस्ट येणार आहे. रोज सकाळी 9 वाजता आले, संध्याकाळी 9 वाजता, म्हणजे डेली तुम्हाला रोज एक टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य किंवा चालू घडामोडी हे सगळे विषय राहतील. ठीक आहे. रोज तुम्हाला 20 गुणांची राहतील, 10 प्रश्न राहतील. आणि आपलं 10 ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, तिथं जायचं, ते डाउनलोड करायचं आणि तिथं तुम्हाला 10 वाली डेली टेस्ट दिसेल, हा कोर्स दिसेल, तो तिथं तुम्ही परचेस करायचा, बाय करायचा. जेणेकरून काय होतंय, तुम्हाला एक सवय लागून जाते रोज 10 प्रश्न सोडवण्याची, रोज प्रश्न सोडवण्याची सवय लागून जाते. तुम्हाला करंटची पीडीएफ, ओकॅब वगैरे हे सगळे यामध्ये फ्री मध्ये मिळतच आहे. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला 10 ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तिथून हा कोर्स घ्यायचा आहे, जर घ्यायचा असेल तर. त्यामुळे तुम्हाला चांगली सवय लागतील प्रश्न सोडवण्याची, जेणेकरून तुम्ही रोज प्रश्न सोडवत राहाल. पुढे बघा, प्रमुख निकषांचे तपशील आहे, तर हे थोडं आतमध्ये गेलेलं आहे. ज्यांना वाचायचं आहे त्यांनी वाचून घ्या. एवढं काही मी फक्त देण्याचं काम केलेलं आहे, एवढं काही यामध्ये नाही. परत हे वनांचा, जीडीपीचा हे जे निकष आहे तर ते थोडंसं आपण आतमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे बघा, ग्रँट इन ऍड म्हणजे मदत अनुदान किंवा सहाय्य अनुदान जे म्हणतो, जवळपास 9.47 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची शिफारस केलेली आहे. सबसिडी किती? 9.47 लाख कोटी. ठीक आहे. हे लक्षात राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. एमपीसी वाल्यांनी ठेवाच, बाकी सरळ सेवावाल्यांचं काही काम नाही. अनुदान तपशील मग कसं आहे, तर महसूल तूट अनुदान, क्षेत्रविशिष्ट अनुदान आणि राज्यविशिष्ट अनुदान या 3 प्रकारामध्ये ते वाटलेलं आहे. 16 वित्त आयोगाने खालील अनुदान बंद केले, हे 3 अनुदान बंद झालेले आहे. एक महसूल तूट अनुदान, क्षेत्रविशिष्ट अनुदान आणि राज्यविशिष्ट अनुदान, ही 3 अनुदान बंद झालेले आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये अनुदान जे आहे तर ते 3 प्रकारे वाटलेलं आहे. एक शहरी अनुदान, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं अनुदान आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं अनुदान, आणि तिसरं जे आहे आपत्ती व्यवस्थापन अनुदान. ठीक आहे. ठीक आहे. तर यामध्ये पहिलं काय आहे तर मूलभूत अनुदान आहे आणि कामगिरीवर आधारित अनुदान. म्हणजे 80% पैसा हा जर लोकल बॉडीजला द्यायचा असेल तर मूलभूत अनुदान म्हणजे 80% पैसा तुम्ही हे घेऊन घ्या, 80% पैसा. त्यानंतर जो 20% पैसा आहे त्याच्या कामगिरीवर मिळेल. एखाद्या जर आपल्या लोकल बॉडीची, नगर परिषद असो, महानगरपालिका असो, किंवा आपली ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, त्याच्या कामगिरीवर आधारित आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, विशेष पायाभूत सुविधा अनुदाने आणि शहरीकरण प्रीमियम अनुदाने, हे अतिरिक्त अनुदाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मिळणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोणते, तर मूलभूत अनुदान, कामगिरीवर आधारित. मी तुम्हाला बोलता बोलता म्हटलं शहरी पण स्थानिक संस्थांसाठी कोणतं आहे, मूलभूत 80% आणि कामगिरीवर आधारित 20%. तर आता विशेष पायाभूत सुविधा अनुदाने आणि शहरीकरण प्रीमियम अनुदाने हे अजून 2 प्रकारचे अनुदाने आहे. आता यामध्ये जे अटी लावलेले आहे ना, नुसतं पैसाच द्यायचा, पण कोणत्या अटीवर द्यायचं, ते ग्रामपंचायत किंवा मग नगरपालिका कशी पाहिजे, तर ती पाहिजेत संविधानानुसार त्याची रचना पाहिजे त्या ग्रामपंचायतीची. दुसरं, नंतर तात्पुरत्या आणि लेखापरीक्षित खात्यांचे सार्वजनिक प्रकटीकरण, म्हणजे लेखापरीक्षण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, लेखापरीक्षण झालं पाहिजे. नंतर राज्य वित्त आयोगाची वेळेवर स्थापना होत राहिली पाहिजे. राज्य वित्त आयोगाची त्या राज्याकडून वेळेवर स्थापना झाली पाहिजे, म्हणजे दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोग नेमलाच पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, यामध्ये आता घटक अनुदान. मग आता अनुदान जे वाटायचं, आता मूलभूत अनुदान जे तुम्ही 80% देत आहे, मग 80% वाटा कसा आहे, तर 50% बंधनकारक आहे, म्हणजे अनटाईड आहे. 50% बंधनकारक नसलेले आहे, म्हणजे अनटाईड आहे. ठीक आहे. 50% आहे बंधनकारक नसलेले, बंधनकारक नाही. तुम्हाला दिलेला पैसा तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. ग्रामपंचायतवाली असो, स्थानिक स्वराज्य संस्थावाली असो, आपलं नगरपालिकावाली असो. 50% बंधनकारक आहे, म्हणजे टाईड आहे, तो बांधलेलाच आहे. तुम्हाला ज्या कामासाठी दिलेला पैसा त्याच कामासाठी वापरायला लागेल. ठीक आहे. हे 50% आणि 50% कोणतंही बंधनकारक नसलेला, म्हणजे तुम्हाला असं वाटलेलं नाही, तो तुम्ही कशासाठी पण वापरू शकता. आता एखाद्याला वाटलं ग्रामपंचायतला आपल्याला गरम पाण्याचा नळ लावायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. पुढे स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन आणि किंवा पाणी व्यवस्थापन यासाठी बंधनकारक पैसा 50% आहे. स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन, नळ योजना वगैरे जे म्हणतो. समजा टाकीसाठी आलेला पैसा टाकीसाठीच वापरावा लागेल. गावात जर टाकी उभी करायची आहे तर टाकीसाठी आला ना पैसा, त्यासाठीच वापरावा लागेल. आणि 50% पैसा असा येतील का जे तुम्ही तुमच्या मनानुसार, सरपंच असो, नगराध्यक्ष असो किंवा महापौर असो, ते तुमच्या मनानुसार तुम्ही युज करू शकता. ठीक आहे. पुढं विशेष पायाभूत सुविधा अनुदान,
यामध्ये काय तर व्यापक सांडपाणी व्यवस्थापन प्रणालीसाठी 10 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना लागू आहेत आणि 5 वर्षात जवळपास 56,100 कोटींची शिफारस या सगळ्यासाठी केलेली आहे. पुढे बघा, शहरीकरण प्रीमियम अनुदान, एक वेळ अनुदान, म्हणजे एकाच वेळी अनुदान मिळेल त्या शहरातल्या नगरपालिका असून किंवा आपली काय म्हणतात नगर परिषद असो, महानगरपालिका असो, त्यासाठी एक वेळचं अनुदान 5 वर्षामध्ये एकाच वेळी अनुदान मिळेल. नंतर शहरी भागातील किंवा गावाचे शहरी भागात विलिनीकरण, म्हणजे मर्ज जेव्हा होत असते ना एखाद्या शहराला, समजा पुणे महानगरपालिका मागे बऱ्याच ग्रामपंचायती, जवळपास 80-84 काहीतरी ग्रामपंचायती मर्ज केलेल्या होत्या. तर त्या सगळ्या ग्रामपंचायती जेव्हा त्या महानगरपालिकेमध्ये मर्ज होतात ना, तर त्यासाठी मग काहीतरी धोरण आहे का तुमचं, हे सुद्धा बघितलं जाते. ठीक आहे, महानगरपालिकेसाठीचं धोरण बघितलं जातं. धोरणाची तयारी करावं लागतं आणि 10,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या सगळ्या याच्यासाठी, शहरी प्रीमियम अनुदानासाठी. किती? 10,000 कोटी रुपयाची. पुढे बघा, पुढं ऍक्च्युअली डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा काही आकडा लावलेलाच आहे. म्हणजे आता जर ऐनवेळी एखादी आपत्ती आली तर त्यासाठी किती पैसा पाहिजेत, तर त्यासाठी जवळपास 2,04,401 कोटी हा जो आकडा आहे जसा तसा लक्षात ठेवा, तो परीक्षेमध्ये विचारू शकतो. ठीक आहे, किती? 2,04,401 कोटी कशासाठी? डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एवढा पैसा लावणार आहे. आता डिझास्टर मॅनेजमेंटचं अनुदान जर एखाद्या राज्याला द्यायचं आहे, मग कसं? ईशान्येकडील जर राज्य आहेत किंवा हिमालयन राज्य आहे, म्हणजे जिथं हिमालय आहे ते टेकडीकडले राज्य नाही का ते, आणि ईशान्येकडील म्हणजे जसं मणिपूर आहे, नागालँड आहे, आपलं आसामच्या पलीकडले 7 सिस्टर जे म्हणतो ते, तर त्यामध्ये कसं आहे, त्यांना 90-10चा रेशो लागू असतो. म्हणजे 90% सेंट्रल गव्हर्नमेंट देत असते आणि 10% स्टेट गव्हर्नमेंटला भरावे लागते. तसं 100% अनुदान या समजा पाऊस आला, पूर आला किंवा भूकंप आला तर त्यासाठी जवळपास 90% निधी, म्हणजे 900 कोटी जर सेंटरनं दिले तर 100 कोटी आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. त्या समजा भूकंप जर आला तर ते सगळं सुधारणा करण्यासाठी, मदत म्हणून देण्यासाठी राज्यातील आपल्या त्या तेवढ्या जनतेला. ठीक आहे. नंतर इतर राज्यांसाठी मग किती आहे? 75-25. समजा महाराष्ट्र असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, यांसाठी किती लावलेलं आहे? 75-25. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट 75% अनुदान देतील आणि 25% अनुदान हा त्या राज्यांना स्वतःचा निधी टाकावा लागेल. किती? 25%. मग परत तेवढं 700-750 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट देईल, तर मग आता प्लस म्हणून तुम्हाला 250 कोटी टाकावे लागेल. महाराष्ट्र असो, तमिळनाडू असो, कर्नाटक असो, कोणतेही ह्या हिमालयन आणि ईशान्येकडील राज्य सोडून किती? जवळपास 75-25 हा रेशो आहे. हा रेशो विचारणार आहे. 90-10चा रेशो कोणाला? ईशान्येकडील आणि हिमालयन राज्यांना. आणि जे प्लेन एरियातले आहे, महाराष्ट्र असो, राजस्थान, मध्य प्रदेश, तिकडे खाली तमिळनाडू वगैरे, त्यांना 75-25% हा अनुदान रेशो लागू आहे. पुढे काय? पुढे बघा, तर आर्थिक रोडमॅप कसा आहे? तर आर्थिक रोडमॅप जवळपास 2030-31 पर्यंत जीडीपीच्या 3.5 पर्यंत कमी करण्याची शिफारस आहे. काय? केंद्रीय जे वित्तीय तूट आहे, आपण फिस्कल डेफिसिट म्हणत असतो, तर फिस्कल डेफिसिट जे आहे जवळपास 3.5% पर्यंत कमी करण्याची शिफारस केलेली आहे. हा जशा तसा आकडा येतील आणि हे 30-31 पर्यंत. नंतर राज्याची राजकोषीय तूट 3% वार्षिक मर्यादा निश्चित केलेली आहे जीएसडीपीची. म्हणजे आता सेंट्रलचे जसं जीडीपी आहे तसं जीएसडीपीची 3% वार्षिक मर्यादा निश्चित केलेली आहे. तूट जे म्हणत असतो आपण ते. परत बजेट बाहेरील कर्ज, म्हणजे बजेटच्या बाहेर एखाद्या राज्याला जर कर्ज घ्यायचं असलं तर काटेकोरपणे बंद करून अर्थसंकल्पात पूर्ण समावेश करायचा अशी शिफारस केलेली आहे. जर कर्ज तुम्ही बाहेरून घेत असाल तर ते घेऊ नका, बजेटमध्येच त्याचा तरतूद करा, त्याच्यात समावेश करा. नंतर काय? व्याख्या विस्तार, म्हणजे राजकोषीय तूट आणि सार्वजनिक कर्जाची व्याख्या विस्तृत करण्याची शिफारस केलेली आहे. नंतर एकत्रित कर्ज अंदाज किती राहणार आहे? 2026-27 मध्ये जीडीपीच्या 77.3% वरून 30-31 मध्ये 73.1% पर्यंत घट अपेक्षित आहे. जवळपास 3% घट आपण अपेक्षित केलेली आहे. 77% वरून कितीपर्यंत? 73% पर्यंत घट करायची आहे आपल्याला. कितीपर्यंत? जवळपास 30-31 पर्यंत. पुढं आता जे वीज क्षेत्रातील सुधारणा आहे आपली, जी इलेक्ट्रॉनिक आहे, तर 16 वित्त आयोगानुसार राज्यांना वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सल्ला दिलेला आहे. ह्या ज्या वीज वितरण कंपन्या आहेत त्याचं खाजगीकरण करा असा सल्ला दिलेला आहे. ठीक आहे. या वीज वितरण कंपन्याचं खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन. नंतर खाजगी गुंतवणूकदारांना जुन्या कर्जापासून संरक्षण देण्यासाठी आणि सध्याच्या डिस्कॉम कर्ज विशेष उद्देश वाहनात साठवण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजे काय? खाजगी गुंतवणूकदार आहे त्यांना जुन्या कर्जापासून संरक्षण देण्यासाठी आणि सध्याचे जे डिस्कॉम कर्ज विशेष उद्देश वाहनात आहे ते साठवण्याची शिफारस केलेली आहे. तर नंतर हे काय? ही मदत केवळ खाजगीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळेल. ही जी मदत आहे वीज क्षेत्रातील
तर ते खाजगीकरण झाल्यावर मिळेल. आम्ही खाजगीकरणाची शिफारस करत आहोत, त्यामुळे तुम्हाला तो जर फंड पाहिजे असेल तर प्रायव्हेटायझेशन करा, त्यानंतरच मिळतील. पुढं आहे अनुदान खर्च, अनुदान खर्च आणि पीएससी सुधारणा, म्हणजे पब्लिक जे आपण पीएससी म्हणत असतो, पीएससी वगैरे ते. नंतर याच्या समस्या ओळख, यामध्ये बिनशर्त योजनांमध्ये अनेकदा अकार्यक्षम आणि लक्ष नसलेले लाभार्थी असतात, तर ही एक समस्या आहे, त्याची ओळख करायची आहे. उपाययोजना काय, चांगल्या लक्षीकरणासाठी स्पष्ट वगळण्याचे निकष आणि कठोर पुनरावलोकन यंत्रणा ही सुचवली आहे. नंतर बजेट बाहेरील कर्ज असेल तर बजेट बाहेरील कर्जाद्वारे अनुदान वित्तपुरवठा थांबवण्याची शिफारस केलेली आहे. बजेट बाहेरील अनुदान अजिबात जमणार नाही. कर्ज असेल तर बजेट बाहेरील कर्जासाठी अनुदान मिळणार नाही अशी शिफारस केलेली आहे. नंतर अनुदान हस्तांतरणाचं वर्गीकरण, लेखाकरण, हे सगळं, बाकी काही नाही एवढं. ठीक आहे. आता पुढे बघा, शेवटची आपली स्लाइड आहे. तर यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सुधारणा, म्हणजे जे आपले स्टेट पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत ना, तर त्यामध्ये काय सुधारणा होणार आहे. तर 308 निष्क्रिय जे पीएसयू आहे किंवा आपण एसपीएससी म्हणतो, तर त्याचा आढावा घेऊन बंद करण्याची शिफारस केलेली आहे. बंद करा डायरेक्ट 308. ठीक आहे. नंतर धोरण तयारी, निर्गुंतवणूक धोरण तयार करावी असं म्हणत आहे ते. इन्व्हेस्टमेंट काढून घ्या. मूल्यांकन काय, सलग 3 वर्षे तोट्यात असलेल्या एसपीएससीला मंत्रिमंडळासमोर सादर करणे. सलग 3 वर्ष जर तोट्यात आहे एखादे जर पीएससी किंवा एसपीएससी, तर तुम्ही डायरेक्ट मंत्रिमंडळासमोर सादर करा तो अहवाल. ठीक आहे. नंतर त्यावर मग उपाययोजना होतील किंवा मग बंद करण्यात येईल. निर्णय काय, मंत्रिमंडळ बंद करणे, खाजगीकरण किंवा सुरू ठेवण्याचे निर्णय घेईल. ऍक्च्युली म्हणजे आता नंतर हे काय, मंत्रिमंडळ तेव्हा नंतर हे पीएससी त्यांच्याजवळ आल्यानंतर मंत्रिमंडळ बंद करण्याची शिफारस करेल किंवा खाजगीकरण किंवा सुरू ठेवण्याचा निर्णय देईल. ठीक आहे, असं हा निर्णय देऊ शकतो. ठीक आहे, समजलं. आता लास्ट आता अतिशय महत्वाची स्लाइड आहे. यावर प्रश्न हमखास राहतील. आता थोडक्यात आपण एक 5-6 स्लाइड अशाच बघितल्या. तर त्यामध्ये बघा, हे जे आहे सर्वात जास्त वाटा कोणत्या राज्याला मिळतो ते आपण व्यवस्थित दिलेलं आहे. 16 वित्त आयोगाच्या सुधारित विकेंद्रीकरण सूत्रानुसार कोणाचा वाटा वाढलेला आहे, कोणाचा कमी झालेला आहे तुम्हाला सांगतो. तर दक्षिणेकडील किंवा मग आपले जे कोस्टल एरियातले राज्य आहे त्याचा वाटा वाढलेला आहे. आता आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, तेलंगणा आहे, त्याचा वाटा वाढलेला आहे. आता तेलंगणा थोडंसं म्हणजे हे एक अपवादात्मक समजा, पण हे जवळपास सगळे कोस्टल एरियातले जे स्टेट आहे त्यांचा वाटा वाढलेला आहे. यांना जास्त पैसा मिळणार आहे. आणि मोठ्या उत्तरेकडील जे राज्य आहे तर थोडंसं त्यांना कमी पैसा मिळणार आहे. त्यांचा वाटा थोडासा घसरलेला आहे, जसं युपी आहे, बिहार आहे त्यांचा. ठीक आहे. आता सर्वाधिक पैसा कोणत्या राज्याला मिळणार आहे, कोणत्या राज्याला, तर सर्वाधिक मिळणार आहे युपीला. उत्तर प्रदेशला मिळणार आहे सर्वाधिक कोणाला मिळणार आहे, उत्तर प्रदेशला मिळणार आहे. तर त्यानंतर 2 नंबरला कोणाला मिळणार आहे, बिहारला मिळणार आहे. बिहारला पहिला उत्तर प्रदेश, बिहार, नंतर मध्य प्रदेश, नंतर पश्चिम बंगाल, नंतर महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राचा वाटा लक्षात ठेवा 6.134. मे बी चेंज झालेला आहे हा, 6 समथिंग काहीतरीच आहे. आपण टाकलेला नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, सगळ्यांना तो पाठवून द्या, मी पिन करेल. तुम्ही जर हा वाटा जर व्यवस्थित वाटा टाकला तर पिन करेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे. अगोदर युपीचा वाटा सर्वाधिक आहे, त्यानंतर बिहारचा, त्यानंतर पश्चिम बंगालचा, बिहारचा, नंतर मध्य प्रदेशचा, एमपीचा, त्यानंतर पश्चिम बंगालचा, वेस्ट बंगालचा, त्यानंतर आपला महाराष्ट्राचा. ठीक आहे. हा वाट्याचा क्रम एमपीसीला येतील, कंबाईनला येतील, त्यामुळे हा लक्षात ठेवा. युपीला सर्वात जास्त पैसा मिळणार, बिहारला, एमपीला, वेस्ट बंगालला आणि महाराष्ट्राला. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण थांबू मित्रांनो. सबस्क्राईब करा, शेअर करा. हे जे आहे तर ते तुमचं काय म्हणतात त्याला आपण पुण्याचं काम तुम्ही करून घ्या. ठीक आहे. थांबू इथेच.